जी. प. प्राथमिक मुलींची शाळा अडावत येथे बालिका दिन उत्साहात साजरा. 3 जानेवारी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जी. प. प्राथमिक मुलींची शाळा अडावत ता. चोपडा येथे बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अडावत गावचे प्रथम नागरिक सरपंच बबन तडवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा नसरीनताई तडवी, जयबून तडवी, केंद्र प्रमुख राजेश अडवाल, विषयतज्ञ विशाल पाटील, पत्रकार महेश गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापिका वंदना सोनवणे, सूरज तडवी, विकास पाटील, ग्रामस्थ पालकवर्ग, विद्यार्थी शिक्षकवृंद उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना शिष्यवृत्ती आणि वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थिनींना मुक्ताई फाउंडेशन चोपडा यांचेकडून सन्मानपत्र शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. निलिमा पाटील, अंबिका सोनवणे, महेश बाविस्कर यांनी बालिका दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट नियोजन व आयोजनाबद्दल केंद्रप्रमुख राजेश अडवाल यांनी खूपच कौतुक केले. सूत्रसंचालन सुनीता पाटील व आभार रुपाली मोरे यांनी व्यक्त केले. माझे नाव आहे. आज मी तुम्हाला सावित्रीबाईबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शाळेत अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांचे आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भारतात पहिली शाळा काढली. पहिल्या शिक्षिका समजतात स्त्री शिक्षणाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विशेष व्यक्त आहे. त्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव धनश्री आहे. आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलतो. सर्वप्रथम विद्यार्थी जननी सावित्रीबाई फुले यांना माझ्या जिव्हाळ्याला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. महात्मा फुले यांनी आंतरिक परिस्थितीत सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाई 1904 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. शाळेत शिक्षक म्हणून सावित्रीबाई शिकवू लागल्या. त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी खूप विरोध केला, पण काही करू शकले नाही. अशा 6 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई जन्मावली. समाजापुढे सावित्रीबाई एक आदर्श आहे. अशा या माझ्या कवितेबद्दल जय हिंद.